Hello students, let's study the third chapter of science, force and pressure, ज्याला मराठीमध्ये आपण बल आणि दाब असं म्हणू. या प्रकरणामध्ये आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, pressure on solid, liquid, gas, buoyant force, Archimedes principle, density and relative density हे कन्सेप्ट आपल्याला पाहायचे आहेत. फोर्स या ठिकाणी अगदी सुरुवातीलाच आपल्याला हा प्रश्न दिसतो आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट इज फोर्स. फोर्स म्हणजे नेमकं काय, आणि हा शब्द फोर्स आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरत असतो. एखादी वस्तू जर कुणाला ढकलायला सांगायची असेल तर आपण असं म्हणत असतो की जरा ही वस्तू फोर्सने ढकल म्हणजे ती पुढे जाईल. अशा पद्धतीने आपण फोर्स या शब्दाचा वापर करत असतो व्यवहारामध्ये. आता ॲक्च्युअल सायन्समध्ये, फिजिक्समध्ये फोर्स म्हणजे काय होतं, त्याची नेमकी काय व्याख्या आहे. तर फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी which changes the state of rest or moving state of the object. अशी साधी सरळ व्याख्या फोर्सची आपल्याला करता येईल. म्हणजे नेमकं काय, एक अशी फिजिकल क्वांटिटी की ज्यामुळे एखादी स्थिर वस्तूची जी स्टेट आहेत, तिची जी अवस्था आहेत ती बदलते. म्हणजे फोर्स जर अप्लाय केला तर स्थिर वस्तू आपल्याला हलवता येते, किंवा एखादी मूव्हिंग म्हणजे मूव्ह होणारी जी वस्तू आहेत तिला स्थिर करता येते, तिची डायरेक्शन बदलवता येते. हे कोणामुळे शक्य होते, तर ज्या फिजिकल क्वांटिटीमुळे हे शक्य होते तिला फोर्स म्हटलं जातं. मग आता इथे अगदी सुरुवातीला आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. An object in motion continue to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is the Newton's first law of motion. न्यूटनने गतीचे जे नियम सांगितले आहेत त्यामधला जो पहिला नियम आहे तो असा सांगतो की एखाद्या स्थिर वस्तूवरती, स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तू, एखाद्या स्थिर वस्तूवरती कुठलाही फोर्स अप्लाय केला नाही तर ती स्थिरच राहते. आणि एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टवरती, म्हणजे कंटिन्यू मूव्ह होणारी ऑब्जेक्ट जे आहेत त्यावरती जर कुठलाही फोर्स अप्लाय केला नाही तर ती सुद्धा कंटिन्यू मूव्ह होत राहते. याला न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम असं म्हटलं जातं. आता यामधलं पहिलं वाक्य तर तुम्हाला फारसं अडचणीचं गेलेलं नाही. आता स्टेशनरी ऑब्जेक्ट, स्थिर वस्तू किंवा कुठली एक वस्तू, म्हणजे आपण तुमचा जो जॉमेट्री बॉक्स वगैरे आहेत, कंपास बॉक्स आहेत, त्याला आपण म्हणू एक वस्तू. ती वस्तू टेबलवरती ठेवली आहे, त्यावरती तुम्ही कुठलाही फोर्स अप्लाय केला नाही तर ती स्थिरच राहील. बरोबर आहे, न्यूटनचा पहिला नियम असाच म्हणतो. किंवा जर एखादी वस्तू कंटिन्यू मूव्ह होऊन राहिली, तिला कुठलाही फोर्स अप्लाय केला नाही तर ती कंटिन्यू मूव्ह होत राहते. तर अशा पद्धतीचा हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. तर यामधलं पहिलं जे वाक्य आहेत, म्हणजे या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये दोन वाक्य आहेत, त्यापैकी पहिल्या वाक्यामध्ये तर काही अडचणी येणार नाहीत. दुसरे जे वाक्य आहेत की एखादी वस्तू कंटिन्यू मूव्ह होत राहते, त्यावरती फोर्सच अप्लाय केला नाही तर ती कंटिन्यूच मूव्ह होत राहते, हे वाक्य जरा आपल्याला थोडं अडचणीचं वाटू शकते. की एखादी वस्तू कंटिन्यू मूव्ह कशी
राहते. तर आपल्या पृथ्वीवरती फ्रिक्शनल फोर्स असल्यामुळं कुठलीही वस्तू ही थोड्या वेळानंतर थांबते. घर्षण त्या वस्तूचं सरफेससोबत झाल्यामुळं ती थांबते. मात्र स्पेसमध्ये जर एखादी वस्तू आपण अशी सोडून दिली एका विशिष्ट स्पीडने तर ती कंटिन्यू मूव्ह होत राहते. तर हा जो नियम आहे हा युनिव्हर्सल लॉ आहेत, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. जरा आता आपण पुढचा भाग पाहू, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. इथे फिगर दिलेले आहेत आपल्याला, पहा लक्षात घ्या, 3 फिगर दिलेले आहेत. पहिल्या फिगरमध्ये एक माणूस कार ढकलताना दिसतोय. दुसऱ्या फिगरमध्ये एका नाखुश कुत्र्याला त्याचा मास्टर हा अगदी ओढतो आहेत. आणि तिसऱ्या फिगरमध्ये एक मुलगा खेळत असताना फुटबॉलला तुडवतो आहे पायाने. हे जे 3ही चित्र आहेत यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मनुष्याने कारला ढकलत असताना प्रत्यक्ष हात लावलेला आहे, कॉन्टॅक्ट झालेला आहे. कुत्र्याला ओढत असताना त्या कुत्र्याच्या साखळीला त्याचा मास्टर ओढत आहेत, बरोबर आहेत. आणि तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा त्याच्या पायाने म्हणजे त्याच्या शरीराच्या स्पर्शाने फुटबॉलला तुडवत आहेत. म्हणजे इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल हा फोर्स कुठून निर्माण झाला, तर हा त्या व्यक्तीच्या किंवा मुलांच्या मस्क्युलर फोर्स त्यांनी बॉडीवरती अप्लाय केलेला आहेत. खालचे जरा चित्र पाहू आपण. इथे आपल्याला लक्षात येते पहिल्या चित्रामध्ये एक मॅग्नेट आहे. त्या मॅग्नेटच्या खाली आपल्याला टेबलवरती पिन ठेवलेल्या दिसत आहेत. मॅग्नेट जवळ नेल्याबरोबर त्या पिन अट्रॅक्ट होतात त्या मॅग्नेटकडे, म्हणजे इथे सुद्धा फोर्स अप्लाय होतो, ज्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणू. दुसऱ्या चित्रामध्ये कंगवा जर डोक्यावरती केसावरती घासला आणि नंतर खाली पडलेल्या पेपरच्या पीसेसच्या जवळ जर आपण तो कंगवा नेला तर ते पीसेस त्या कंगव्याकडे अट्रॅक्ट होतात, म्हणजे इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये नारळाच्या झाडावरून नारळ हे खाली जमिनीवरती पडताना आपल्याला दिसत आहेत, म्हणजे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झालेला दिसतो. वरच्या 3ही चित्रामध्ये मस्क्युलर फोर्स अप्लाय होताना दिसतो. खालच्या 3 चित्रांमध्ये सुद्धा फोर्स अप्लाय होऊन राहिला, मात्र इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहेत. फोर्स तर अप्लाय होऊन राहिला मात्र डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहेत ऑब्जेक्ट, दोन्ही ऑब्जेक्टमध्ये. त्यामुळं हे जे आपल्याला चित्र दिसत आहेत फिगर 3.2 मधले हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं आहेत. मग जरा आपण पाहू नेमकं काय म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. इन फिगर a car moves in forward direction when a man applies force from behind. म्हणजे एक व्यक्ती मागून त्या कारला ढकलतोय त्यामुळे ती कार पुढे जात आहे. A reluctant dog is being pulled by his master. एक नाखुश कुत्र्याला त्याचा मास्टर हा अगदी स्वतःकडे ओढतो आहेत. आणि तिसऱ्या चित्रामध्ये अ बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. एक मुलगा फुटबॉल पायाने दूर तुडवतो आहेत. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस. यावरून तुमच्या काय लक्षात येतं या वरच्या 3ही चित्रांवरून. अ फोर्स ॲक्ट्स ऑन 2 बॉडीज थ्रू ॲन इंटरॅक्शन बिटवीन देम. दोनही या 3ही फिगरमध्ये आपल्याला इंटरॅक्शन झालेलं दिसतं. इन फिगर 3.2 आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला पिन जे आहेत त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होताना दिसत आहेत. तिसऱ्या चित्रामध्ये
अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री, ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कोकोनटच्या झाडावरून कोकोनट म्हणजे नारळ हे खाली पडताना दिसत आहेत. तिसरं चित्र म्हणजे मधलं चित्र, व्हेन अ कोम गेट्स रब्ड अगेन्स्ट हेअर, स्मॉल पीसेस ऑफ द पेपर केप्ट ऑन द टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कोम्ब. म्हणजे कंगव्याकडे स्मॉल पीसेस जे आहेत कागदाचे ते अट्रॅक्ट होत आहेत. कधी? जर त्या कंगव्याला आधी केसांवरती घासलेलं असेल तर. द कोम हॅज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड देर इज ॲन इंड्युस्ड अपोजिट चार्ज ऑन द पीसेस ऑफ पेपर अँड पीसेस स्टिक टू द कोम्ब. म्हणजे इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा त्या कोम्बवरती तयार होतो आणि त्यामुळं खाली जे पेपर पडलेले आहेत त्यावरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज इंड्यूस्ड होतो, तयार होतो आणि त्यामुळे ते पेपर्स हे त्या कोम्बकडे अट्रॅक्ट होतात. आता इथे आपण हे 6ही चित्र पाहिले, वरचे 3 आणि खालचे 3. तर एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, इन फिगर 3.1 म्हणजे वरचे चित्र, अ फोर्स इज सीन टू ॲक्ट through a direct contact of the object or via one more object, such force is called contact force. म्हणजे इथे जे फोर्स ॲक्ट झाला तर त्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालेला आहेत ऑब्जेक्टमध्ये आणि त्यामुळं फोर्स निर्माण जो होतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हटलं आहे. जसं पहिल्या चित्रामध्ये माणूस हा कारला ढकलतो आहे, माणूस हा कारला ढकलतो आहेत, म्हणजे माणसाच्या शरीरामधल्या ज्या मसल्स आहेत तो मस्क्युलर फोर्स त्या कारवरती ॲक्ट होतो आहेत डायरेक्टली. दुसऱ्या चित्रामध्ये जो मुलगा आहे तो कुत्र्याला स्वतःकडे ओढतो आहेत, तर तिथे तो सरळ त्या कुत्र्याला ओढत नाही, कुत्र्याला पकडून नाही ओढत आहे, तर त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये असलेला जो पट्टा आहे किंवा दोरी आहेत त्याला घेऊन तो ओढतो आहेत. म्हणजे इथे कुत्रा आणि तो मुलगा याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट पुन्हा आलेला आहे, ती म्हणजे दोरी. म्हणजेच इथे आपल्याला स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स. म्हणजे दोन ऑब्जेक्ट्समधला डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्टॅक्ट फोर्स, किंवा ऑर व्हाया वन मोर ऑब्जेक्ट. तिथे एक ऑब्जेक्ट पुन्हा आलेला आहे, कुत्रा आणि मुलाच्या मध्ये दोरी आलेल्या आहेत, त्या एका तिसऱ्या ऑब्जेक्टमुळं सुद्धा तो कॉन्टॅक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्टच आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढं म्हटलेलं आहे इन फिगर 3.2, अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट, सच फोर्स इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे खालचे जे 3 चित्र आहेत, मॅग्नेट, कंगवा आणि नारळाचं झाड, हे जे 3 चित्र आहेत या 3 चित्रांमध्ये सुद्धा फोर्स अप्लाय होतो, मात्र तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट तिथं होत नाहीत, त्यामुळं अशा फोर्सला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हटलं जातं. मग अशा आपण व्यवहारामध्ये सुद्धा बरेच उदाहरणं सांगू शकतो, कॉन्टॅक्ट फोर्सचे बरेच उदाहरणं सांगू शकतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे सुद्धा अजून काही उदाहरणं आपण सांगू शकतो. आता एक गोष्ट लक्षात येते, मस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. मस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स. वरच्या 3 चित्रांमध्ये मस्क्युलर फोर्स त्या व्यक्तीचा आणि मुलांचा अप्लाय होतो आणि त्यामुळं ते कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं आहेत. अँड इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ अवर मसल्स. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. म्हणजे वस्तू उचलत असताना, ढकलत असताना आणि ओढत असताना चे आपण बरेच असे उदाहरणं
घेऊ शकतो कॉन्टॅक्ट फोर्सचे. ऑन द कॉन्ट्ररी forces like magnetic force, gravitational force and electrostatic force act without a contact. Therefore, these are the examples of non-contact forces. माझ्या मते हे तुम्हाला समजलेलं असेल. आता पुढचा भाग पाहू आपण की फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षणाचं बल. घर्षण हा कन्सेप्ट आपण जरा पाहू. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश्ड अ लिटिल, म्हणजे एका टेबलवरती तुम्ही बॉल ठेवलेला आहे, टेबलवरती ठेवला आहेत किंवा खाली अगदी प्लेन अशा ग्राउंडवरती ठेवला आहेत आणि त्याला तुम्ही ढकललं. इट मूव्ज अहेड अँड गेट्स स्लो अँड स्टॉप. तर त्या चेंडूला पुढे ढकलल्यानंतर तो पुढे काही दूरपर्यंत जाईल, नंतर त्याचा स्पीड कमी होईल आणि पुढे नंतर तो थांबून जाईल. तसंच अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. असंच कारचं सुद्धा आहे. कार ही रस्त्यावरती चालते, तिचं इंजिन थांबलं म्हणजे तिचं इंजिन बंद केलं की नंतर पुढे ती कार थांबते. This is because of the force of friction between the ground surface and object in motion. याचा अर्थ काय की तो चेंडू ढकलल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर थांबतो. याच्या मागचं कारण आहे की त्या चेंडूमध्ये आणि ग्राउंडमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण होतं आणि त्यामुळं तो चेंडू थांबतो. तसंच कारसुद्धा इंजिन बंद झालं की ती कार थांबून जाते, म्हणजे त्या कारचे चाके आणि ग्राउंड यांच्यामध्ये घर्षण होतं आणि त्यामुळं ती कार थांबते. इन द ॲब्सेन्स ऑफ द फ्रिक्शनल फोर्स, समजा जर फ्रिक्शनल फोर्स नसता म्हणजे हे घर्षणाचं बल नसतं त्या चेंडूसाठी आणि कारसाठी, तर तो चेंडूही कंटिन्यू पुढे जात राहिला असता आणि ती कारसुद्धा इंजिन बंद केल्यानंतर सुद्धा पुढे जात गेली असती जर फ्रिक्शनल फोर्स नसता तर, म्हणजे घर्षण जर त्या ग्राउंडसोबत झालं नसतं तर. द ऑब्जेक्ट वूड हॅव रिमेन इन मोशन. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घर्षण जे बल आहेत हे अत्यंत उपयुक्त आहेत. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. चालत असताना आपल्या पायाने आपण ग्राउंड हे मागे ढकलतो आणि मग आपण पुढे चालत असतो. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन वी विल स्लीप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. जर समजा फ्रिक्शन नसतं तर आपण ग्राउंडवर चालूच शकलो नसतो. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव द फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. कुठल्याही जर आपण पाहिलं फ्रिक्शनल फोर्स हा ज्या दिशेनं वस्तू जात असते, ज्या दिशेनं एखादी वस्तू जात असेल, जसं आपण चेंडू जर समजा उत्तर दिशेकडे जर ढकलला, दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जर आपण ढकलला तर चेंडू तो पुढे जाईल, मात्र फोर्स ऑफ फ्रिक्शन हे मागच्या दिशेनं म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे अप्लाय होईल. चालत असताना सुद्धा आपण जर उत्तरेकडे जात असू, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असू, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हे उत्तरेकडून दक्षिणेकडे या दिशेनं अप्लाय होतं. यू मस्ट हॅव सीन दॅट इथे आपल्याला म्हटलेलं आहे की यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. हे तुम्हाला माहिती असेल की बनानाच्या म्हणजे केळाच्या सालीवरून
पाय घसरून पडताना तुम्ही पाहिलेलं असेल कुणाला तरी, किंवा हा अनुभव तुम्हाला स्वतःला आलेला असेल. सिमिलरली वन कॅन स्लिप ड्यू टू मड. चिखलामध्ये सुद्धा स्लीप होताना तुम्ही पाहिलेलं असेल. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन. म्हणजे केळाच्या सालीवरून घसरून पडणे किंवा चिखलामध्ये किंवा अगदी ज्या ठिकाणी शेवाळ वगैरे असते अशा ठिकाणाहून घसरून पडणे, हे दोनही उदाहरणं कशाचे आहे तर फ्रिक्शन कमी झाल्यामुळे, म्हणजे घर्षण कमी झाल्यामुळं हा प्रकार घडतो. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की फ्रिक्शनल फोर्स हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा आवश्यक आहे, आणि जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर आपण चालूही शकत नाही आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी करत असताना अडचणी निर्माण होतील. हे आपल्याला या पॅरेग्राफवरून समजलेलं आहे. पुढं म्हटलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल्स इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आर अप्लाइड, राईट द टाईप्स ऑफ फोर्स. म्हणजे इथं म्हटलेलं आहेत की तुम्हाला काही कॉन्टॅक्ट फोर्सचे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे अजून काही उदाहरणं सांगा म्हणते. तर कॉन्टॅक्ट फोर्सचे बरेच उदाहरणं आपण घेऊ शकतो. एखादी वस्तू उचलणे, बरोबर आहेत. म्हणजे साधा जर समजा तुम्ही तुमचा नोटबुक जरी टेबलवरून उचललं तर इथे कुठला फोर्स अप्लाय झाला, कॉन्टॅक्ट फोर्स अप्लाय झाला. आणि तो फोर्स कोणता होता तर मस्क्युलर फोर्स होता. म्हणजे तुमच्या शरीरातील मसलमधला फोर्स वापरला गेलेला आहे तो नोटबुक उचलण्यासाठी. असे तुम्ही बरेच उदाहरणं कॉन्टॅक्ट फोर्सचे लिहू शकता. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे सुद्धा उदाहरणं लिहिता येईल की फोर्स तर अप्लाय होतो मात्र कॉन्टॅक्ट होत नाही त्या दोन ऑब्जेक्टमध्ये. असे उदाहरणं जसं आपल्या पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, म्हणजे मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. विच फोर्स इज अप्लाय देअर? ग्रॅव्हिटेशनल force is applied there. In this way you can write many more examples related to contact and non-contact forces. पुढं म्हटलेलं आहे, try this. Take two plastic bottles with rectangular shape, close their opening by fitting the lids tightly, keep two small bar magnets on them and fix them नीटली यूजिंग स्टिकिंग टेप. म्हणजे इथे पहिल्यांदा आपण ही फिगर पाहू. इथे लक्षात येत आहेत दोन रिकाम्या बॉटल आहेत आणि त्या रेक्टँग्युलर शेप आहेत. त्या बॉटलवरती मॅग्नेट अटॅच केलेलं आहेत टेपने, स्टिकिंग टेपने. आणि नंतर त्या दोनही बॉटल ह्या एका ट्रेमध्ये भरलेलं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये त्या दोनही बॉटल सोडलेल्या आहेत. तर आता तो जो वरती लागलेले जे मॅग्नेट आहेत, बार मॅग्नेट, जे स्ट्रेट मॅग्नेट आहे ते, तर हे जे बार मॅग्नेट आहेत या बार मॅग्नेटला एक नॉर्थ पोल असेल आणि एक साऊथ पोल असेल. दुसऱ्या बार मॅग्नेटला एक नॉर्थ पोल असेल आणि साऊथ पोल असेल. तर आपल्याला माहिती आहे की जर अनलाईक पोल्स विल कम टुगेदर देन इट विल बी अट्रॅक्ट. म्हणजे जर समजा दोनही बार मॅग्नेटचे अनलाईक फोर्स जर समोरासमोर येत असतील तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होईल. आणि जर लाईक पोल्स जर आलेले असतील समोरासमोर तर ते एकमेकांपासून दूर जातील. म्हणजे दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असं या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. जरा एकदा वाचू आपण हे. Fill a big plastic tray with water and leave two bottles floating with magnet at the top. Take one bottle near the other. If the north pole of the magnet is near the south pole of other magnet, the bottles will head towards each other because unlike poles attract each other. Observe what will
व्हॉट विल हॅपन व्हेन द डायरेक्शन ऑफ द बॉटल्स आर चेंज, जर त्या डायरेक्शन बदलवल्या, म्हणजे लाईक फोर्स हे आपलं लाईक पोल्स हे जर समोरासमोर आले त्या मॅग्नेटचे, तर वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. This means that there exists the non-contact force between the two magnets. म्हणजे हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक एक्झाम्पल होतं. पुढे म्हटलेलं आहेत की यूज युअर ब्रेन पॉवर. यू हॅव लर्न अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या वर्षी तुम्ही 8वं प्रकरण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणून शिकलेले असाल 7व्या वर्गामध्ये. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. टू व्हेरीफाय धिस व्हिच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. तर मागच्या वर्षीच्या 8व्या प्रकरणामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी नावाच्या या प्रकरणामध्ये बरेच एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. आणि हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत, हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कसा आहेत हे तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवायचं आहे. तर बरेच उदाहरणं तुम्ही त्यामधले घेऊ शकता. आपण जर पाहिलं की एक पॉलिइस्टरचे बनलेले आपल्या घरचे पडदे वगैरे असतात, त्याच्याजवळ जर गेले तुम्ही तर तो पडदा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे कोंबचं एक्झाम्पल म्हणजे कंगव्याचं उदाहरण आहेत. किंवा जे तुम्ही ब्लँकेट घेता, वापरता, तर त्या ब्लँकेटचं उदाहरणसुद्धा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर आहेच, मात्र ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं कसं उदाहरण आहेत हे तुम्ही समजून घेऊ शकता. हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, ज्यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन एवढा भाग आपण पाहिलेला आहे. उर्वरित पुढचा भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.